नमस्कार, मी सेलू एपीएमसी आलो आहे। 4 दिवसापासून धुवाधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता। आज पाऊस झाला। सोयाबीनचं मार्केट आजच खुलं झालं। एपीएमसी सोयाबीनसाठी सोयाबीनचे हमी भाव 5320 रुपये आहे आणि सोयाबीनले भाव भेटून राहिला 4000 ते 4500च्या दरम्यान, त्याच्याही खालतं चालला। मग ह्या शेतकऱ्याचा न्याय होय का? शेतकऱ्याच्या मालाचे भाव हे दरवर्षी ठीक आहे, म्हणजे 2022 पर्यंत दुप्पट करायचे स्वप्न मोदींनी दाखवले होते। आता हे सोयाबीन वाहून गेलं। मी शेतकऱ्याला एपीएमसीच्या बॉडीला सांगितलं आणि तिथं जे काही सदस्य लोक आहे ठीक आहे, आणि व्यापाऱ्याला सांगितलं का तुम्ही कमीत कमी सरासरी रेट मध्ये घ्या। सोयाबीन शेतकऱ्याचं वाहून गेलं, फाऱ्या झाकाले नाही, तिथं व्यापाऱ्याचा माल पडून आहे ठीक आहे, म्हणजे जिथं शेड आहे तिथं, आणि शेतकऱ्याचा माल खालत आहे। याला जबाबदार हे प्रशासन आहे सेलूचं, एपीएमसीचं। यांना लवकरात लवकर शेतकऱ्याचा माल तिथं पडला पाहिजे आणि व्यापाऱ्याचा माल तिथून त्यानं उचलला पाहिजे, याची ठीक आहे याची तरतूद घ्यावी आणि हा माल पटापट उचलावा ठीक आहे। तिथं लिलावाचाच माल पडला पाहिजे। आणि दुसरं गोडाऊन का आहे तिकडे व्यापाऱ्याचं गोडाऊन पाहावं। व्यापारी दलाली घेते आणि त्याला गोडाऊनही पाहिजे असन। हे शेतकऱ्यासाठी शेड बांधला आहे, हे व्यापाऱ्यासाठी शेड नाही। आणि मोदी साहेबांना विनंती आहे का तुम्ही नाफेडची खरेदी चालू करा आणि 5320 रुपये हमी भावानं शेतकऱ्याचं सोयाबीन घ्या ठीक आहे। नाही तर हे शेतकरी पुन्हा मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही। वर्धेच्या समोर कलेक्टर ऑफिस समोर आम्ही येऊन बसल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।